परिसरातील पाणी टंचाईवर भरतगावी त्यांचा पुढाकार, स्वखर्चातून 5000 लिटर पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण। नवापूर शहरातील काळांबा परिसरात दरवर्षी भेडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाईवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतगावी त्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढलाय। परिसरातील माता भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी त्यांनी स्वखर्चातून 5000 लिटर क्षमतेच्या सिटेक पाण्याच्या टाक्या बसवून नागरिकांना मोठा दिलासा दिला। या पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण स्वतः भरतगावी त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। या महत्त्वपूर्ण सोहळ्याला नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित, नगरसेवक मनोहर गावित, माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा, अमृत लोहार आणि राजू आगडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भरत गावित यांच्या कौतुकास्पद आणि लोकहिताच्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांसह संपूर्ण काळांबा परिसरातील नागरिकांनी मनापासून स्वागत करत त्यांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। आपण सर्व वार्ड नंबर 11 या ठिकाणी उभं आहेत। काळंबाचं हे शिवार आहे, काळंबा गाव आहे आणि बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी टंचाईची समस्या होती। पाण्यासाठी आमच्या माता भगिनींना इकडं तिकडं पाण्यासाठी जावं लागत होतं, म्हणून आपण या ठिकाणी एक बोर केलेला आहे आणि नगरपालिकेमार्फत जसं या ठिकाणी आपण बघता आहात माझ्या मागे की आपण एक सिंटेक्स टाकी घेतलेली आहे, सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम केलेलं आहे, लोखंड स्टील आहे आणि त्याला आपण प्लॅस्टिकच्या नळ्या वगैरे लावलेल्या आहेत आणि त्याला पाईप लावून तिथं आपण नळ कनेक्शन दिलेलं आहे। समजा यदा कदाचित किंवा इकडच्या भागामध्ये लाईट नसेल किंवा डीपी फेल झाली असेल तर 3-3, 4-4 दिवस ते दुरुस्त होत नाही, तर ते पाणी स्टोरेज आपल्याला करता येईल आणि ते पाणी राहिल्यानंतर आमच्या माता भगिनींना पिण्यासाठी, वापरण्यासाठी, रोजच्या दैनंदिन कामासाठी हे वापरता येईल। अशा पद्धतीचं हे आज वार्ड नंबर 11 मध्ये या पद्धतीचे जवळजवळ 5 ठिकाणी आम्ही हे उभं केलेलं आहे आणि बाकी उर्वरित ठिकाणी हे जवळजवळ अंडर प्रोसेसमध्ये आहे, प्रगतीच्या पथावर हे काम आहे। जवळजवळ 36 ठिकाणी आपण या अशा पाण्याच्या टाक्या उभ्या करणार आहोत आणि त्या सुखसोयी ज्या वार्डातील आमच्या माता भगिनी असतील किंवा जे तिथले स्थानिक रहिवासी असतील त्यांना मिळणार आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फार त्रास होतो आणि अशा त्रासातून त्यांना कुठंतरी बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्व नगरपालिकेच्या टीमने आमचे सन्माननीय नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, सभापती महोदय असतील किंवा आमचे सन्माननीय नगरसेवक असतील, आमचे शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी ठरवलं की नाही आपल्याला गावाच्या साठी काहीतरी आपल्याला करता येईल आणि एक नवी संकल्पना आम्ही केली की त्या वार्डामध्ये जाऊन ज्या ठिकाणी आमच्या माता भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास होतो आहे तिथं आपल्याला ही एक पिण्याची टाकी करून द्यायची, त्यांना नळ कनेक्शन करून द्यायचं आणि त्या ठिकाणी त्यांना 24 तास पाणी मिळेल अशी एक सुविधा त्या पद्धतीने केलेली आहे। आणि बाकी ठिकाणी हे प्रगतीपथावरचे काम आहेत, म्हणजे पूर्ण शहरामध्ये नवापूरमध्ये आपल्याला कुठेही त्या पाण्यासंदर्भात टंचाई किंवा वणवण भासणार नाही आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये माझ्या माता भगिनी तुम्हाला हंडे घेऊन डोक्यावर असं जातानाचं जे चित्र होतं किंवा जी टंचाई होती ती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसणार नाही। याच्यामध्ये सर्व सन्माननीय नगरसेवक बंधू भगिनींनी सहकार्य केलं आणि प्लस त्या वार्डातील नागरिकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं, म्हणून त्या जनतेचं सुद्धा मनापासून आभार। आणि या सर्व आमच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती या सर्वांच्या नवीन टीमने हे जे काम केलेलं आहे मला कौतुकास्पद हे काम त्यांचं बघायला मिळालं आणि भविष्यामध्ये असेच नगरपालिकेमार्फत जनतेची सेवेची कामं होत राहतील यात तीळ मात्र शंका नाही। धन्यवाद।